2 ते 3 वेळेला ही कृती करायची आहे. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपलं पोट, छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक आणि त्यानंतर सावकाश आपलं कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली, विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला लावायचंय. पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आणि मग सावकाश बैठक स्थितीमध्ये. सावकाश बैठक स्थितीमध्ये. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधू. दोन्ही हात गुडघ्यांवर. थोडस पुढे झुकायचंय. आपल्या सीटचा भाग मागे ढकलायचा आणि सरळ व्हायचं कमरेत. डोळे अलगद मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. करूया 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडून द्या. अजून एक आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घ्यायचे. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन करूया. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. मान सरळ करायचे. दोन्ही हात गुडघ्यांवर येतील. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायामाची 3 आवर्तन. उजवी नाकपुडी बंद उजव्या अंगठ्याने. चेहरा शांत. कपाळावर कोणतीही आटी नाही. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. एक आवर्तन झालं. दुसऱ्या आवर्तनाला डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. शेवटचं आवर्तन करूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेमध्ये. शरीर मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम आपण आता केलाय. याला नाडी शोधन प्राणायाम असंही म्हणतात. म्हणजे आपली कुठली नाकपुडी ऍक्टिव्हेट आहे हे आपल्याला या प्राणायामाच्या सहाय्याने समजतं. आणि आज आपल्याला बघायचंय शीतली प्राणायाम. शीतली प्राणायामाची कॉन्ट्रा इंडिकेशन अशी आहेत की ज्यांना लो बीपीचा त्रास आहे,
लो बीपीचा त्रास आहे त्यांनी शीतली प्राणायाम करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर हा प्राणायाम शुद्ध हवा म्हणजे जिथे मोकळी हवा असेल, स्वच्छ हवा असेल तिथे हा प्राणायाम करायचा आहे. कारण की इथे आपण तोंडाने श्वास आतमध्ये घेतो. त्यामुळे जिथे धूळ असेल, प्रदूषण असेल अशा ठिकाणी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. या प्राणायामाचं वैशिष्ट्य म्हणजे हा शुद्धा आणि म्हणजे आपली भूक आणि आपल्याला तहान जी लागते तर याच्यामध्ये कंट्रोल राहतो. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा प्राणायाम जर आपण केला तर आपल्या शरीराचं जे तापमान आहे हे थोडंसं कंट्रोलमध्ये राहतं. म्हणजे थोडंसं थंड असतं. आपल्याला उन्हाळ्यापासून त्रास कमी होतो या प्राणायामाच्या अभ्यासाने. तर हा कसा करायचा बघून घेऊया. शीतली आणि सितकारी असे 2 प्राणायाम हे आहेत. पण त्यातला आज आपण शीतली बघणार आहोत आणि उद्या सितकारी बघणार. तर शीतलीसाठी आपल्याला दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करायची. पाठीचा कणा सरळ आणि मान मध्यभागी असेल. इथे आपल्याला आपली जीभ जी आहे ही बाहेर घेऊन यायची आहे आणि ती फोल्ड करायची. याला जिभेची पन्हळ असं म्हणतात. म्हणजे बघा पत्र्याची जी पागोळी असते आणि त्याच्यातून जसं पाणी कसं खाली पडतं तर त्या पागोळीप्रमाणे आपल्याला आपल्या जिभेची स्थिती घ्यायची, फोल्ड करायची बरोबर. आणि इथे आपल्याला तोंडाने श्वास भरून घ्यायचा आहे बघा या प्रकारे. तोंडाने पूर्णपणे श्वास भरून घ्यायचा, पूरक करायचं. जीभ आतमध्ये घ्यायची, तोंड बंद करायचं आणि नाकाने संथ रेचक करायचं. जेव्हा आपण हा प्राणायाम करतो तेव्हा आपोआप आपल्यामध्ये एक थंडावा किंवा एक शीतलता निर्माण होते. मन आपलं शांत होतं आणि खूप छान प्रसन्न वाटतं, फ्रेश वाटतं ह्या प्राणायामाच्या अभ्यासात. सुरुवात करूया. लक्षात आलंय जर धूळ असेल, प्रदूषण असेल, गाड्यांचा जर ये-जा असेल, मोकळ्या हवेमध्ये जर तुम्ही करत असाल तर कृपया काळजी घ्या. म्हणजे स्वच्छ हवा असू देत, प्रदूषणापासून थोडेसे लांब राहून ही कृती करा. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घेऊया. आणि आता जिभेची पन्हळ करायची आहे, जीभ बाहेर घेऊन यायची आहे आणि ती फोल्ड करायची. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत जातोय. जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथरेच डोळे अलगद मिटलेले आहेतच आणि बंद डोळ्यांनी आता आपल्याला अजून 3 आवर्तन करायची आहेत. पुन्हा एकदा जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत. जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने संथरेच जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने संथरेच. पुन्हा एकदा जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने संथरेच. डोळे अलगद मिटलेले आहेत. शीतली प्राणायामामुळे आपल्या कंठाच्या ठिकाणी झालेल्या थंड हवेच्या स्पर्शाची जो काही परिणाम झालेला आहे त्याचा आपण मागोवा घेऊया. त्याचबरोबर आज आपण बघणार आहोत भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायाम हा निद्रा नाशक प्राणायाम आहे. याच्याने आपलं मन शांत होतच, मनाची चंचलता कमी होते, आपली स्मरणशक्ती वाढते, एकाग्र क्षमता आपली वाढते या भ्रामरीच्या अभ्यासाने. तर आता हा प्राणायाम कोणी करू नये तर ज्यांना डिप्रेशनचा त्रास आहे किंवा कुठल्याही प्रकारच्या समजा आपल्या गोळ्या चालू असतील त्या संबंधी, डिप्रेशन संबंधी किंवा आपल्याला कुठलाही मानसिक त्रास असेल तर हा भ्रामरी प्राणायाम करणं टाळायचं आहे. अशांनी थोडस शवासनामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा. ज्यांना डिप्रेशन किंवा मानसिक त्रास आहे अशांसाठी ही सूचना आहे. त्यांनी हा प्राणायाम करताना जिथे आपण 3-5 आवर्तन करतो तिथे त्यांनी 1 आवर्तन केलं तरीही चालेल किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने हा प्राणायाम करावा. या प्राणायामाने
आपले म्हणजे पूर्णपणे गुंजन. आपण मकार कसं करतो, ओंकारातला जो मकार आहे त्या मकाराप्रमाणे आपल्याला गुंजन करायचं आहे. फक्त हे जे गुंजन असेल हे नासिक म्हणजे आपल्या नाकातून ते गुंजन यायला पाहिजे. जसं भवरा कसं हमिंग करतो, बर्ड हमिंग कसं करतं त्याप्रमाणे म्हणजे बघा असं. अशा प्रकारे हे रेचकच्या वेळेला आपल्याला गुंजन करायचं आहे. तर ह्याचे पण वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत ते आपण हळूहळू पुढे आपल्या वर्गामध्ये बघणार आहोत. आता तुम्हाला जर बैठक बदलायची असेल, साधी मांडी घालायची असेल तर घालू शकता. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले आहे तो श्वास सोडून घ्या. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. हमिंग जसं आपण करतो त्याप्रमाणे हे गुंजन असेल. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ पूरक आणि आता दातावर दात लावून घ्या आणि भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. लास्ट राऊंड. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. रिलॅक्स. साधी मांडी घालायची, दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहेच. डोळे अलगद मिटलेले. करणार आहोत आपण ओंकार साधना. ओमचे 11 वेळेला उच्चार. डोळे अलगद मिटलेले, दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. आपण जी ज्ञानमुद्रा केली आहे अंगठा आणि पहिलं बोट तिथे हलकसं प्रेशर आणा. बाकीची 3 बोट अगदी सैलसर असतील. फक्त अंगठा आणि पहिलं बोट यांचा जो अग्रभाग आहे, टिप्स आहे, तिथे हलकसं प्रेशर आणा. तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे आणि त्या रक्तप्रवाहामुळे जी स्पंदने निर्माण होत आहेत त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करा, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. मनाची चंचलता कमी होण्यासाठी, मन एकाग्र शांत होण्यासाठी प्राणस्पंदनांची अनुभूती. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य, कपाळावर कोणताही ताण नाहीये. साधी बैठक घालायची आहे. आपल्या बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. पाठीचा कणा सरळ असेल पण रिलॅक्स असेल. मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं आपलं आपण निरीक्षण करूया. आपण जी साधी बैठक घातली आहे त्या बैठकीमध्ये आपल्या पोटरीच्या इथे, गुडघ्याच्या इथे कुठेही ताण वाटत असेल तर तो मनाने शिथिल करून घ्या. पाठीचे मणके रिलॅक्स, पोटाची स्नायू रिलॅक्स, छातीचा भाग रिलॅक्स. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा आहे. प्राणस्पंदनांची अनुभूती आपण घेत आहोत. डोळे अलगद मिटलेले आहेत. चेहरा शांत आहे. कपाळावर कोणतीही आटी नाही. एक हलकसं स्मित हास्य चेहरा. आज गुरुवार आहे. आपले जे कोणी आद्य गुरु आहे, इष्ट देवता आहे, तिचं स्मरण करा. तिचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर आणा. आपले आई वडील हे आपले सर्वप्रथम गुरु आहेत, त्यांचंही स्मरण करा.
आणि करूया 11 उच्चार ओंकाराचे सलग एका लागोपाठ एक, मकार लांबवलेले 11 उच्चार. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. शेवटचा उच्चार ओम. ओमच्या स्पंदनांची अनुभूती संपूर्ण आपल्या शरीर, आपल्या आजूबाजूला त्याचा अनुभव घेऊया. सच्चित आनंद या स्थितीचा आपण आता अनुभव घेतोय. श्वासाची गती संथ झालेली आहे, बंद झालेली आहे, लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती ही कमी झालेली आहे. प्रचंड शांतता, सुख, समाधान याचा अनुभव आपण या क्षणी घेत आहोत. शरीर मन शांत झालेलं आहे आणि या शांत मनाला पुन्हा एकदा एक संकल्प देऊया. मी माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित व्याधीविरहित असंच व्यतीत करणार आहे आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनियमाने यथाशक्ती करणार आहे. माझ्यात प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती म्हणजे जागृत झालेली आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. करूया शांतीपाठ. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. त्रिविध तापांपासून आपली शांती हो. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपली साधना इथे संपन्न होते.
धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते. शुभ दिवस.